गीता सुनिंगोली। मी तुम्हाला या शाळेचे नाव जी.प. मा. शाळा पानकनेरगाव वर्ग 6वा या पुस्तकाचे नाव आहे तहानाला कावळा। मी या पुस्तकाची किंमत सांगणार फक्त 35 रुपये। आता मग याचे लेखक आहे संत जोशी। या पुस्तकात मला तेथे शिकायला मिळालं मी ते सांगणार आहे। एके खोडी एके मोठे झाड होते। या झाडावर कल्लू नावाचा एक कावळा राहत होता। एके दिवशी कल्लूने आपल्या कावळ्याचे गावाला भेटाचे देण्याचे ठरवले। कावळ्याला चंदुरा होता। नेहमी कल्लू जगात सल्ला देत असतो। सकाळी लवकर उठून कल्लू काकाची गावाकडून नेहमी काकाच्या गावी जाऊन काकांना भेटून आला। परत निघाला। नेहमी खूप ऊन वाटत होते। ते उडत घराजवळ परत निघाले तर खूपच्या गावाकडून होते कल्लूंना खूप तहान लागली होती। ते सकाळी पण पाणी शुद्ध लागत। यांनी संपूर्ण शेतात पाणी घेऊन पण निघाले होते। पाणी दिसले होते। कल्लू खूप शेकतर होता। याला उठत जेव्हा नेहमी शेवटी याचे झाडावर वशित्री घेण्याची। नमस्कार।